अभिनंदन करतो की त्यांनी ATS परीक्षेच्या माध्यमातून आपल्या आढाव या गावात एक स्पर्धा परीक्षेची चळवळ सुरू केलेली आहे आणि स्पर्धा परीक्षेची तोंड ओळख विद्यार्थ्यांना करून दिलेली आहे। आजच्या असं म्हणतात ना, मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता हौसले से उडान होती है। तर मित्रांनो, हे मी माझ्या छोट्या गाणी भाषणात तुम्हाला एवढंच सांगू शकतो की तुम्ही एक मोठं स्वप्न बघा आणि ते सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करा। क्षेत्र कोणतंही असो, आपण जर आपला 100% दिला ना तर आपल्याला यश नक्कीच मिळेल। मी माझ्या एका स्वतःच्या उदाहरणावरून सांगू शकतो। मी 2016 पासून स्पर्धा परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली, तर 2016 पासून तर आता कुठं 2 महिन्यापूर्वी त्या माझ्या या स्पर्धा परीक्षे क्षेत्रातील प्रवासाला 2 महिन्यापूर्वी एक ब्रेक लागला। तर सांगायचा उद्देश असा आहे की यश हे तुम्हाला एका दिवसात कधीच भेटत नाही। या 2016 पासून तर आजपर्यंत असंख्य अपयश मी त्या ठिकाणी पाहिलेले, अनेक पूर्व मुख्य या गोष्टी त्या ठिकाणी मी दिलेल्या आहेत। तर आपल्याला एका दिवसात कधीच यश मिळणार नाही, त्यासाठी आपल्याला अहोरात्र झटावं लागत असतं। आणि जीवनात जर आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर काही गोष्टी आपल्याला सहजासहजी शक्य होत नाहीत, त्या ठिकाणी आपल्याला कष्ट उपसण्याची तयारी दाखवावी लागते। जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, असाध्य ते साध्य करता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे। म्हणजे सातत्यपूर्ण अभ्यासाने आपण आपल्याला ज्या गोष्टी अशक्य गोष्टी आपण शक्य करू शकतो। आज स्पर्धा परीक्षा क्षेत्राकडे एक खडतर प्रवास म्हणून पाहिला जातो, नक्की ना सर?